नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, अपघातग्रस्त विमानाची ही दृश्य आपण बघतो आहोत। अहमदाबाद विमान अपघातातील घटनास्थळाचे हे भीषण दृश्य आपल्याला बघायला मिळतात। मंडळी, आज 12 जून रोजी दुपारी एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळलेलं आहे। एअर इंडियाच्या या विमानात AI-717 हे विमान लंडनच्या गॅटविकला जात होतं। एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या विमानात 242 प्रवासी होते, 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते। त्यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, तर 1 व्यक्ती कॅनेडियन होता, तर 7 पोर्तुगालचे नागरिक होते, असं माहिती सध्या समोर आलेली आहे। आणि त्याची ही भीषण दृश्य आपल्याला बघायला मिळतात। धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळला। त्यानंतर त्या ठिकाणाहून धुराचे लोट हे बघायला मिळत होते। अहमदाबादचे पोलीस आयुक्त GS मलिक यांनी PTIला सांगितलं की विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळलेलं आहे। काही वेळानंतर काढलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाला लागलेली आग विझलेली दिसत आहेत। फ्लाइट रडार 24 नुसार अपघातग्रस्त विमान 787-D ड्रीमलाइनर प्रकाराचे होते। गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल एअर इंडियाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी दुःख व्यक्त केलंय। ते म्हणाले, सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य सर्व अपघातग्रस्त प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आहे। आम्ही घटनास्थळी उपस्थित आपत्कालीन पथकांना सहकार्य करत असून अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। या विमानात 53 ब्रिटिश नागरिक होते, त्यामुळे ब्रिटिश नागरिकांविषयी माहिती मिळवण्यासाठी UKचे परराष्ट्र कार्यालय सध्या स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात आहेत। अहमदाबाद ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलरनुसार या विमानाने अहमदाबादहून दुपारी 1:39 उड्डाण केलं होतं। त्यांनी ATCला डिस्ट्रेस कॉल केलेला होता, परंतु त्यानंतर ATC कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। DGCN माहिती दिली आहे की धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेरील भागात हे कोसळलं। अपघात स्थळावरून काळा धूर निघत असतानाचे दृश्य दिसायला लागलंय। या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती DCGNने दिलेली आहे। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचं एअर इंडियाने म्हटलेलं आहे। एअर इंडियाने 1800-5691-444 हा हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे। हा हॉटलाईन नंबर फक्त या अपघाताशी संबंधित माहितीसाठी जारी करण्यात आलेला आहे। अहमदाबाद पोलिसांनी विमान अपघाताबाबत आपत्कालीन सेवा आणि माहितीसाठी अहमदाबाद शहर पोलिसांचा आपत्कालीन क्रमांक 0792-562-0359 हा देखील जारी करण्यात आलेला आहे। तर मंडळी, अशा पद्धतीचं ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। अपघातग्रस्त विमानाची ही दृश्य आहेत। हे विमान विमानतळावरून धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळलेलं आहे आणि हे विमान आज दुपारी 1:39 या विमानाने उड्डाण केलेलं होतं आणि लगेचच हे विमान अशा पद्धतीनं कोसळलेलं आहे। धुराचे काळे लोट त्या ठिकाणाहून प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतानाची दृश्य बघायला मिळतात। तर ही दृश्य सध्या विमान कोसळण्याची सर्वात प्रथम समोर आलेली आहेत। या खेरीज आणखी देखील माहिती ही पुढे येऊ लागलेली आहे। त्या संपूर्ण माहितीचा आढावा घेत तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न निश्चितच या माध्यमातून आपण करणार आहोत।